धुळ्यातील हाजीनगर परिसरात लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी झाल्याची घटना नुकतीच समोर आलेली आहे। फिर्यादी राशीद हुसेन अन्सारी हे आपल्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी परिवारासह भिवंडी येथे गेले होते। दरम्यान बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने कपाटातील लॉकर तोडून 20,000 रुपयांची रोकड लांबवली होती। घरी परतल्यावर राशीद अन्सारी यांना चोरी झाल्याचे लक्षात आले असून त्यानंतर त्यांनी तत्काळ चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला। गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घोसर यांनी तपास पथकाला आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले। पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता त्यात पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार फैजाल उर्फ मुजम्मिल हुसेन अन्सारी हा संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला। पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या फैजलला पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली। विशेष म्हणजे हा आरोपी अवघ्यात 20 वर्षाचा असून त्याच्यावर धुळे आणि जालना जिल्ह्यात 17हून अधिक घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेली 20,000 रुपयाची रोकड जप्त केली असून त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे। दिनांक 16/11/2025 रोजी हाजीनगर धुळे या ठिकाणी रात्री घरफोडी होऊन जवळपास 20,000 रुपये चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला नोंद केली होती। त्या गुन्ह्याचा तपास करताना या गुन्ह्यातला जो आम्हाला संशयित एक मुख्य आरोपी आहे त्याचं नाव रेहान उर्फ इनिया हा रेकॉर्डरचा आरोपी आहे। साधारण आम्ही तासाभरातच त्याला डिटेक्ट केलं होतं, परंतु तो लवकर आमच्या हातात आला नव्हता। या आरोपीला आम्ही परदेशी ताब्यात घेतलं, या गुन्ह्यात त्याला अटक केलं आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी ह्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि ह्या गुन्ह्यातील जी रक्कम चोरीला गेली होती 20,000 रुपये ती पूर्णच्या पूर्ण आम्ही हस्तगत केलेली आहे। सदरचा आरोपी हा विविध जसं धुळे आणि जळगाव जिल्ह्यातला हा कुख्यात घरफोडी चोरी करणारा आहे। याच्याविरुद्ध साधारण 17च्या वर गुन्हे नोंद आहेत। अशा या अट्टल गुन्हेगाराला आम्ही अटक केलेला आहे आणि याची पोलीस कोठडी 3 दिवस घेतलेली आहे। अजून यांनी कोणते गुन्हे जर चोरी केली असतील तर ती आम्ही अजून उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहोत। सदरची कारवाई ही आमचे धुळे जिल्ह्याचे श्री SP दिवरे सर, ॲडिशनल SP देवरे सर आणि आमचे DYSP उपासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पूर्ण टीमने ही कामगिरी केलेली आहे। थँक्यू। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, धुळे।